तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। सलमानच्या घरावर गोळीबारानंतर आरोपींनी रिक्षा चालकाला पत्ता विचारला। साम टीव्हीला सूत्रांची ही माहिती मिळते। मेहबूब स्टुडिओ जवळ पत्ता विचारून आरोपी दहिसरच्या दिशेने फरार झालेत। आरोपी हिंदीत बोलत असल्याने परराज्यातून आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। सलमानच्या घरावर आज पहाटे खरं तर गोळीबार झाला होता आणि गोळीबारानंतर आरोपींनी रिक्षा चालकाला पत्ता विचारल्याची माहिती आता साम टीव्हीला मिळाली। मेहबूब स्टुडिओ जवळ पत्ता विचारून आरोपी दहिसरच्या दिशेने फरार झालेत। दरम्यान आरोपी हिंदीत बोलत असल्याने परराज्यातून आल्याचा संशय आता व्यक्त केला जातो। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, या सगळ्या गोळीबारीनंतर आरोपींनी रिक्षा चालकाला पत्ता विचारल्याची माहिती मिळते, काय ताजे अपडेट्स आहेत? नक्कीच सकाळी 5:45 वाजता आरोपींनी जेव्हा सलमान खानच्या घरावरती फायरिंग केली, चालत्या गाडीवर फायरिंग करण्यात आली आणि त्यानंतर मेहबूब स्टुडिओच्या जवळ गेल्यानंतर आरोपींनी एका रिक्षा चालकाला पत्ता विचारला। कारण मेहबूब स्टुडिओचे ते रस्ता थोडा कॉम्प्लिकेटेड आहे आणि नेमका रस्ता कोणतं वळण कुठे जातं हे समजून येत नाही। तर एका ऑटोवाल्याला त्यांनी विचारलं की वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती कसं जायचं। हिंदीत त्यांनी हा पत्ता विचारला आणि त्यानंतर त्यांनी आपली गाडी वेस्टर्न एक्सप्रेसवर टाकली आणि पुढे दहिसरच्या दिशेने आरोपी फरार झाले। आरोपी हे हिंदीत बोलत होते, त्यामुळे हे आरोपी परराज्यातून आल्याचा पोलिसांना संशय आहे। सध्या पोलिसांनी जो ऑटो ड्रायव्हर त्याला पत्ता विचारला त्याचा जबाब नोंदवण्याचा सध्या प्रक्रिया सुरू आहे। सचिन, पोलिसांनी या संदर्भात अधिकृत काही माहिती दिली आहे का? नक्कीच ज्या पोलिसांनी अनेक लोकांचं स्टेटमेंट आतापर्यंत नोंदवलेलं आहे, त्यामध्ये सगळ्यात प्रथम जे सलमान खानच्या घराचे जे बॉडीगार्ड होते त्यांच्या समोर हा सगळा प्रकार घडला, त्यांचं स्टेटमेंट पोलिसांनी रेकॉर्ड केलेलं आहे। आणि त्यासोबतच ज्या ऑटो ड्रायव्हरला या हल्लेखोरांनी पत्ता विचारला त्याचं देखील स्टेटमेंट पोलीस घेण्याचा प्रयत्न करतायत आणि पोलीस त्या ऑटो ड्रायव्हर कडून त्या आरोपींचा नमकी त्यांची ठेवण कशी होती त्याचा सुद्धा माहिती घेत आहेत। कारण आपण बघितलं की सीसीटीव्ही मध्ये आरोपी दिसत आहेत, मात्र दोन्ही आरोपींनी हेल्मेट घातलेले आहे, त्यामुळे ते दिसतात कसे हे अद्याप पोलिसांना समजू शकलेलं नाहीये। मात्र या ऑटो ड्रायव्हर ज्याने त्यांना प्रत्यक्ष बघितलं त्याच्या जबाबातून या आरोपींची शरीरयष्टी कशी होती त्याचा उलगडा मात्र होऊ शकतो। नक्कीच सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला। या गोळीबाराचं सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती आलंय। आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सलमानच्या वांद्रेतल्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला होता। इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत अज्ञातांकडून गोळीबार झाला। बाईकवरून आलेल्या 2 अज्ञातांनी 4 राऊंड फायर केल्या। या प्रकरणी मुंबई पोलिसांची 15 टीम स्थापन केल्यात, तर सलमानची सुरक्षाही आता वाढवण्यात आली आहे। दरम्यान सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचे मुख्यमंत्री शिंदेंनी गंभीर दखल घेतली। मुख्यमंत्री शिंदेंनी सलमान खानशी फोनवरून संवाद साधलाय। सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची चर्चा करून सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचनाही दिली आहे।